नमस्कार. कसे आहात? स्वस्थ आहात? मस्त आहात ना? आता आज आपण वृद्धापकाळ रमणीय कसा करावा याबद्दल थोडीशी चर्चा करूया, याबद्दल थोडा विचार करूया. समाजामध्ये आत्ता पाहिलं तर खूप काही होतं. म्हणजे खूप वृद्ध माणसांचे प्रॉब्लेम्स, खूप समस्या खूप आहेत. त्यांना कुठे ठेवायचं इथपासून वृद्धाश्रमात ठेवायचं तर तिथे फार छान जमतंच असं नाही. काही वृद्धाश्रमामध्ये चांगले राहतातही. घरी ठेवायचं असलं तर जुळवून घेता येतं असंही नाही. आणि शिवाय शारीरिक, मानसिक सगळेच प्रॉब्लेम्स, सगळ्याच समस्या हळूहळू उग्र रूप घ्यायला लागतात. आणि मग त्या सगळ्याचा परिणाम वृद्धापकाळ अधिकाधिक जवळ येतो किंवा अधिकाधिक असह्य व्हायला लागतो असं समाजामध्ये चित्र दिसतं. पुन्हा त्यामध्ये हॉस्पिटलायझेशन असेल, त्याच्यामध्ये औषध पाणी असेल, त्याच्यामध्ये एखाद दुसरी सर्जरी असेल तर मग तर काही विचारायलाच नको. ते सगळ्यांसाठीच असह्य होऊन जातं. तर हा आपला वृद्धापकाळ आहे आयुष्यामधला, हा रमणीय कसा करता येईल, हा सुंदर कसा करता येईल. खरं तर आयुष्याचा हा आपला शेवटचा अध्याय आहे आणि तो शेवटचा अध्याय गोड व्हायला हवा, तो मधुर असायला हवा, तो छान वाटायला हवा आणि आयुष्याचा निरोप घेताना आनंदाने घेता यायला हवा. असं काहीतरी आपल्याला करता येईल का? आणि असं करता आलंच पाहिजे आणि येतं आणि येऊ शकतं. आणि आपण पाहतो असे कित्येक वृद्ध आहेत, ते असं सगळं आयुष्य जगत आहेत. तर आपण हा वृद्धापकाळ रमणीय कसा करावा याची तयारी करायला हवी. आणि याची तयारी आपल्याला म्हणजे या वृद्धापकाळामध्ये आपल्याला आपलं अस्तित्व नकोसं वाटू नये, आपल्या मुलाबाळांना आपलं अस्तित्व जड होऊ नये, आपलं ओझं कोणावर टाकलं जाऊ नये, आपलं शरीर स्वास्थ्य उत्तम असावं, आपण मनाने प्रसन्न चित्त आणि चांगलं राहावं. असं सगळं आपल्याला जर व्हायचं असेल तर आपल्याला ह्याची तयारी थोडीशी करायला हवी. आणि याची तयारी साधारण आपल्या वयाच्या 40पासून करायला हवी. हा जो वयाचा आपला काळ आहे, हा खरं म्हणजे आपला रमणीय वृद्धापकाळ कसा होईल याच्या तयारीसाठी आपल्याला त्याची सुरुवात करता येईल. तर या 40 ते 50 या 10 वर्षामध्ये साधारण आपली वस्तुस्थिती कशी असते तर बऱ्यापैकी आपल्या आयुष्याचा आत्मविश्वास आपल्याला आलेला असतो. आपल्या आयुष्याची रूपरेषा बऱ्यापैकी स्पष्ट झालेली असते. आपल्या मार्गक्रमणाची स्पष्टता आलेली असते. आपल्यामध्ये आपल्याला काय जे अचीव करायचं आहे ते बऱ्यापैकी करायची दिशाही नक्की झालेली असते आणि त्याकडे वाटचालही चाललेली असते. थोड्या अंशामध्ये आपण आपल्या मुलाबाळांपासून थोडेसे स्वतंत्र व्हायला लागलेला असतो. म्हणजे अगदीच मुलांचं जेवण खाण, आंघोळ पांघोळ हे तरी आपल्याला पाहायला लागत नाही. तोपर्यंत मुलं बऱ्यापैकी स्वतंत्र होतात. तुमच्याशिवाय 1-2 दिवस राहूही शकतात. तुमच्याशिवाय त्यांची जेवणाखाण्याची सोयसुद्धा होऊ शकते. ते त्यांचं ते मॅनेजही करू शकतात. त्यांची शाळा, कॉलेज, अभ्यास त्यांचं ते थोडं मॅनेजही करू शकतात. तुम्हाला काही अगदी डे टू डे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी वेळ राहत नाही. आणि अशा वेळेला 40 ते 50 या वेळेला ही जी अशी वस्तुस्थिती आपली असते तर या काही जबाबदाऱ्या नव्याने येतातही. आपले आई वडील असतात, आपले सासू सासरे असतात, यांची काही जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते. आणि काही जबाबदारी आपल्याला थोड्या घ्याव्या लागतात, पण काही जबाबदाऱ्या या आपल्यापासून कमी पण व्हायला लागतात. आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या नोकरीमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरता यायला लागते. आपलं फायनान्शियल पण आपल्याला चित्र स्पष्ट व्हायला लागलेलं असतं. तर अशा या वेळेला थोडीशी आपली ही जी वस्तुस्थिती आहे तर या रमणीय वृद्धापकाळासाठी आपल्याला थोडीशी तयारी सुरू करायला लागते. तर या तयारीमध्ये पहिलं काय करायचं असेल तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर आपल्याला पुढे जाऊन कोणतेही रोग, असाध्य रोग होऊ नयेत आणि म्हातारपणी आपण दुर्बल, डिपेंडंट, परतंत्र आणि औषधांवरची डिपेंडन्सी हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला 40 ते 50 या वयामध्ये त्यासाठी तयारी करावी लागते. आता ती तयारी करायची म्हणजे नेमकं काय तर आपलं थोडंसं आत्ता लगेचच काही नाही, पण आपल्याला थोडीशी आपली दिनचर्या कशी असायला हवी, ती दिनचर्येकडे आपल्याला थोडंसं लक्ष द्यायला हवं. म्हणजे आपल्या दिवसाचं नियोजन थोडं व्यवस्थित करता यायला हवं.
उगाचच करिअर पैसा जबाबदाऱ्या असं करत बसण्यापेक्षा मला देवाने दिवसाचे 24 तास दिलेले आहेत, तर त्या 24 तासाचं मला छान नियोजन आता या सेटल लाईफमध्ये असं म्हणूया, थोडं स्थिर आयुष्यामध्ये स्थिरावलेले आहोत, तर अशा या आयुष्यामध्ये आपल्याला थोडं 24 तासाचं छान नियोजन करता आलं पाहिजे. तर त्या नियोजनामध्ये आपल्याला देवाने 24 तास दिलेले आहेत. तर त्या 24 तासांमध्ये आपल्याला असं करता येईल की 8 तास चला आपली जबाबदारी जे काही अर्थार्जन आहे म्हणा, गृहिणी असेल तर गृहकार्य आहे म्हणा, व्यवसाय असेल तर व्यावसायिकाचं ते आपल्यावरच्या जबाबदाऱ्या, आपले व्यवसाय, या सगळ्याला आपण 8 तास दिले, फार तर फार 8चे 10 तास दिले. पण त्यानंतर 8 तास आपण आपल्यासाठी स्वतःसाठी आणि 8 तास हा आराम, म्हणजे त्यातली 6 तास तर झोप व्हायलाच हवी आणि मग 2 तासाचा आराम आहे म्हणा, रिलॅक्सेशन आहे म्हणा, मेडिटेशन आहे म्हणा, संगीताची आवड असेल तर संगीत आहे म्हणा, कुटुंबासाठी थोडासा मस्त हसून खेळून वेळ आहे म्हणा. तर अशा तऱ्हेने आपल्याला 24 तासाचं छान नियोजन 40 ते 50 या वर्षापासूनच करायला सुरुवात करायला हवी. म्हणजे 8 तास आपलं जर अर्थार्जनाचा उद्योग आपण धरला तर 8 तास मी माझ्यासाठी देईन. तर आपल्या दिवसाचं 8-8 तासाचं आपण छान नियोजन करायला लागूया. 8 तासाचा आराम, 6 तास चांगली झोप झाली पाहिजे, उगाच जागरण नको, 2 तास थोडंसं रिलॅक्सेशन, कधी म्युझिक ऐकलं, कधी हिंदी गाणी आवडत असली तर ऐकली, कधी आपली काही हॉबी असेल तर तिच्यासाठी वेळ दिला, रिलॅक्सेशनचा वेळ आहे. तर असा 8 तासाचा वेळ, 8 तासाचा आपला 8 ते 10 तासाचा अर्थार्जन आणि 8 तास हा आपला व्यक्तिगत वेळ असायला हवा, ज्याच्यामध्ये आपण काय केलं की थोडंसं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, बौद्धिक प्रगती अशासाठी आपल्याला थोडासा तो वेळ द्यायला हवा. त्याच्यामध्ये आपल्याला रोजचे तास 1.5 तास योगासनं, प्राणायाम, कोणाला खेळायची स्पोर्ट्सची आवड असेल तर त्याच्यासाठी 1-2 तास, कोणाला बाहेर चालायला जायची आवड असेल त्याच्यासाठी, ट्रेकिंगची आवड असेल, स्विमिंगची आवड असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला 2 तास रोजच ठेवता येते त्याच्यासाठी. त्याच्यानंतर 2 तासाचा आपला स्वाध्याय, बौद्धिक हे आपला मेंदू हा कायमच चालू राहिला पाहिजे, मेंदू हा वापरला गेला पाहिजे. आणि काय होतं आहे आत्ताच्या या सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे म्हणा, आर्टिफिशियल सुखसुविधांमुळे म्हणा, आपला मेंदू हळूहळू कमी वापरला जातो आणि त्यासाठी तो मेंदू मग हळूहळू डल व्हायला लागतो आणि डल झाला की म्हातारपणी त्याचा खूपच व्याप होतो. म्हणजे मग पुढे आता आपण बघतो की आता इतकं कॉमन झालं आहे, अल्झायमर आहे, डिमेन्शिया आहे, कंपवात आहे, असे जे असाध्य रोग व्हायला लागतात वय झाल्यानंतर. त्याच्यासाठी मूळ कारण आहे की तुमची नर्वस सिस्टीम आणि तुमचा मेंदू हा अतिशय ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला आधीपासूनच तयारी करायला हवी. म्हणून दिवसाचे 2 तास काहीही मेंदूचं कार्य व्यवस्थित, म्हणजे तुमचं काही चांगलं वाचन हवं. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप असे आध्यात्मिक ग्रंथ आहे जे तुम्ही वाचायला लागलात तर त्याची आवड निर्माण होते, त्याच्यावर आपल्याला आपल्या मेंदूला काही चांगलं बौद्धिक खाद्य मिळतं. तर अशा तऱ्हेने ते वाचन आहे. काही पाठांतर आहे. आपले संस्कृत स्तोत्र तर इतकी सुंदर आहे, शंकराचार्यांनी रचलेली तर संस्कृतची स्तोत्र अर्थ कळण्यासारखी साधी सोपी आणि पाठांतर करण्यासारखी आहेत, ती गेय आहेत सगळी. तशीच आपली गीता, भगवद्गीता आहे, ती सुद्धा गीता आहे, गीत आहे, ते गेय आहे. तर अशा तऱ्हेचं काही पाठांतर, विशेष करून संस्कृत तर मी तर म्हणेन की असं काही पाठांतर आपल्याला जमलं पाहिजे. तर त्याच्यासाठी 1 तासभर रोज दिला, काही नाही करायचं आहे, रोज उठल्यानंतर 1 तासभर सकाळी आपली जी सगळी स्तोत्र आहेत ती पाठ करायची, एवढंच तर आपल्याला करायचं आहे. तर अशा तऱ्हेने 2 तास फिजिकल एक्झरसाईज आहे, स्पोर्ट्स किंवा स्विमिंग किंवा ट्रेकिंग किंवा सायकलिंग किंवा वॉकिंग, काही जे तुम्हाला आनंद देतं आणि जे तुम्हाला आवडतं ते करायचे. 1-2 तास स्वाध्याय करायचा आहे. फार आहार घेण्याची गरज पण नाही आहे. 40 ते 50मध्ये आपल्याला 2 वेळचं जेवण पुरेसं आहे. दुपारच्या वेळेला एखादं ताक, शहाळं काही असं घेतलं तरी चालतं, पण 2 वेळचं मुख्य जेवण हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे 2 आहाराच्या वेळा, व्यायामाची वेळ, स्वाध्यायाची वेळ हे आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. तसंच हळूहळू आपल्याला आपलं कुटुंबाबरोबरच आपल्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन थोडंसं कुटुंबाचं सुदृढीकरण करणं,
म्हणजे आपले नातेसंबंध आहेत, आपले मित्रमंडळी आहेत, नंतर आपले काही समाजातले काही लोक आहेत, त्यांच्याशी आपला संपर्क असायला हवा. आपल्या मुलांबरोबरचा वेळ आपण त्यावेळेला नक्की घालवायला हवा. कारण त्यावेळेला मुलं ही समजण्याच्या वयामध्ये येतात. त्यामुळे मुलांची संवाद साधणं, मुलांना आपल्या परंपरा, आपला धर्म, आपलं कुल याची थोडी बोलता अनौपचारिकरित्या माहिती देणं, त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा करणं आणि आपलं जे ज्ञान आहे, आपली जी संस्कृती आहे ती त्या पुढच्या पिढीला पास ऑन करणं, ती पुढच्या पिढीला देणं, हे सुद्धा या 40 ते 50 या वयामध्ये आपल्याला सुरुवात करायला हवी. त्यामुळे आपण पुढची पिढी पण चांगली घडवू आणि त्यांचा आपल्याला अधिकाधिक आधार, सपोर्ट आणि त्यांच्याकडून आपल्याला अधिक समाधान मिळण्याची शक्यता वाढत जाते. नाहीतर मग मुलं वेगळी, मुलं ऐकतच नाहीत, मुलं आमची काळजी घेत नाहीत, मुलांनी आम्हाला सोडून टाकलेलं आहे, किंवा मुलं परदेशात आहेत आणि आपल्याला आता एकटेपणा जाणवत आहे, अशी वेळ येणार नाही जर आपण मुलांना त्या वयापासून आपलं कुठलं ऋण आहे, आपल्यावर समाजाचं ऋण आहे, आपल्यावर कुलाचं ऋण आहे, आपल्यावर ऋषी परंपरेचं ऋण आहे, या ऋणाची पण जाणीव आपण आपल्या मुलांना करून दिली तर ती मुलंसुद्धा अधिक कृतज्ञ आणि अधिक आपला संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी, म्हणजे कुटुंबाचं सुदृढीकरण करणं हे अत्यंत गरज आहे. आणि ते 40 ते 50 या वयामध्येच सुरू व्हायला पाहिजे. मुलींना या वयामध्येच आपल्याला ट्रेनिंग द्यायला हवं. मुलींना या वयामध्येच उत्तम गृहिणी करण्याचं आपल्याला हळूहळू त्याची पायाभरणी करायला हवी. म्हणजे मग पुढे जाऊन सुनांचे, मुलींचे, तरुण मुलांचे या अशा समस्या येणार नाहीत आणि मग कारण त्या पुढे जाऊन मानसिक समस्येला खूप मोठं कारण होऊन जातात. तर तसं होऊ नये यासाठी आपली पुढची पिढी आपण तयार करणं या अवधीमध्ये आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपला वृद्धापकाळ जर रमणीय करायचा असेल तर आपल्याला ह्या गोष्टी आपल्या दिनचर्येमध्ये करायच्या. आठवड्यातून एकदा कुटुंबाचा वेळ, आठवड्यातून एकदा आपल्या नातेवाईकांबरोबरचा वेळ, आठवड्यातून एकदा आपल्यापेक्षा ज्येष्ठ नागरिकांसाठी, आपल्यापेक्षा सिनियर जे आहेत, ज्येष्ठ आहेत, आई वडील आहेत, मामा मामी आहेत, काका काकू आहेत, यांच्यासाठीचा वेळ देणं. अशा तऱ्हेने आपण आपल्या वृद्धापकाळाची रमणीयत्व वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण 50 ते 60 या वयोगटामधला वृद्धापकाळ रमणीय करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करूया. धन्यवाद.